कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयानं आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक। गर्भवती मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार। वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। मंगेशकर रुग्णालयाविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी याचिका दाखल करणार। मंगेशकर रुग्णालयाच्या ईडी चौकशीसह ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे सीबीआर तपासण्याची मागणी। अहवालात शेवटच्या क्षणी बदल केल्याचाही आरोप। ससून रुग्णालयानं मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट देणं म्हणजे उंदरानं मांजराची साक्ष देण्यासारखं। डॉक्टर सुश्रुत घैसासारख्या आरोपींना शासन संरक्षण देतंय, सुषमा अंधारेंचा आरोप। बीडच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयातील वकील महिलेला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून मारहाण, तर लाऊडस्पीकर लावू नये अशी तक्रार केल्याचा राग, काठ्या आणि पाईपनं बेदम मारहाण। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल, तर कालच स्वारगेटमधून रणजित कासलेला अटक। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत धनंजय मुंडेंवर कासलेचा आरोप। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक, तर मनसे पदाधिकाऱ्यांना शासनाच्या जीआरची त्यांनी प्रत जाळली। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल, राज ठाकरेंचा इशारा। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी ही नाटकं सुरू आहेत। संजय राऊतांची टीका, तर मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यामुळेच हिंदीची सक्ती केल्याचाही टोला। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला या वादात पडायचं नाहीये। काम नसलेले लोक हे वाद घालतायत, मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे। अजितदादांकडून भूमिका स्पष्ट। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक, मुलुंड पोलिसांच्या नोटिशीनंतर सुद्धा सोमय्यांचं ठिय्या आंदोलन। भोंगे काढत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम। कणकवलीतील सावडामधील नैना सावंत, वैभव सावंतांना अमानुष मारहाण। ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याच्या रागातनं मारहाणीचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल बीडच्या दिशेनं होतेय। आमदार वैभव नाईकांचा हल्लाबोल। राज्यातील कृषी विभागातील बदल्या मंत्र्यांकडून नव्हे तर आयुक्तांकडून होणार। बदल्यांसाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी निर्णय। भाजपच्या आज दिवसभर मॅरेथॉन बैठका। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई विभागाच्या बैठका होणार। मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपची खलबतं। येत्या महिनाभरात संघटनात्मक बदल होणार। हिंसाचाराच्या घटनेनंतर नाशिकमध्ये 3 मे पर्यंत मनाई आदेश लागू। आतापर्यंत 38 जणांना पोलिसांकडून अटक, तर 1500 जणांवर गुन्हा दाखल। 7 आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार। नाशिक जिल्ह्यामध्ये 22 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। नांदेडमध्ये सुद्धा पाणी टंचाईच्या झळा। नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र। किरकोळ कारणातून गर्भवती महिलेसह तिच्या पतीला अमानुष मारहाण। आशा वर्कर विरोधात गुन्हा दाखल। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातल्या डोमा परिसरातली ही घटना। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।